नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. घरी अगर तुमच्या शिळा या उरलेला भात असतो तर त्या भातापासून काय बनवायचे हा नेहमी विचार पडतो. तर त्याच उरलेल्या भाताचा वापर करून तुम्ही हे रुचकर असे कुरकुरे बनवू शकता, जे मुलांना फारच आवडतील. आणि जे मुले बाहेरचे कुरकुरे खातात ते हेल्दी पण नसतात. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी उरलेल्या भाताचे कुरकुरे बनवून तुम्ही मुलांना घरच्या घरी बनवून देऊ शकता, जे हेल्दी पण असतील आणि रुचकर पण असतील. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये 2 कप उरलेला भात घालायचा आहे. तर तुम्ही इथे जो उरलेला शिळा भात असतो त्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला या भाताची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात नाही घालायचं आहे. त्यानंतर ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे बेसन घालायचे आहे. मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. मग यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याची आता घडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपल्याला फार पातळ नाही बनवायची आहे. तर हा जो भात आहे तो व्यवस्थित आपल्याला चमच्याने फेटून घ्यायचा आहे. तर आता इथे ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे. तर मी इथे दुधाची पिशवी घेतलेली आहे. तर तुम्ही इथे दुसरी कोणतीही पिशवीचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही पेस्ट घालायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला या पिशवीमध्ये ही पेस्ट भरून घ्यायची आहे. मग पेस्ट घालून झाल्यानंतर ही पिशवी आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो पिशवीचा एक टोक आहे त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. मग हे कुरकुरी बनवण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पिशवीने आपल्याला याच्यामध्ये कुरकुरे घालायचे आहेत. तर तुम्ही याच्यापेक्षा छोटे पण कुरकुरे बनवू शकता. त्यानंतर हे कुरकुरे आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून व्यवस्थित कुरकुरे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे कुरकुरे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि व्यवस्थित कुरकुरे पण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही उरलेल्या भाताचे हे कुरकुरे बनवून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि मुलांना तुम्ही खायला देऊ शकता. तर हे कुरकुरे खाल्ल्यानंतर विश्वास ठेवा ते बाहेरचे कुरकुरे खाणार नाहीत. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.